झी मराठी, चर्चा ही होणारच. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व नेसरी जिल्हा परिषदेचे उमेदवार विद्याधर गुरबे यांना नेसरी भागातून मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद पाहायला मिळतोय. तळागाळातील भेटी देत गुरबे यांनी आपण केलेल्या विकास कामांचा अजेंडा पोहोचवत आहेत. खासदार छत्रपती शाहू राजे व सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी भागातील विकास कामं मार्गी लावलीत. नेसरी पंचकृषीतील येणाऱ्या काळात भागातील विकासाला गती देऊ, स्मार्ट सिटी प्रमाणे नेसरी मतदारसंघाचा चेहरा बदलून टाकू, अशी प्रतिक्रिया विद्याधर गुरबे यांनी दिली. गुरबे गडिंग्लज, आजरा, चंदगड या तिन्ही तालुक्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. तसेच काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कट्टर समर्थक असून जनतेच्या विविध कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. गोरगरीब जनतेच्या हक्काला धावून जाणारा नेता म्हणून पंचकृषीतील त्यांची ओळख असून त्यांनी पंचायत समितीचे उपसभापती, गोड साखर कारखान्याचे संचालक पद सांभाळत लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्या या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड. उमेदवार म्हणून लोकांसाठी काय विजन आहे? नमस्कार, मी विद्याधर गुरबे, नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर या ठिकाणी मी निवडणूक लढत आहे. या ठिकाणी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी मागील 2017ला पंचायत समिती सदस्य म्हणून मी या ठिकाणी निवडून आलो होतो. माझी दुसरी पंचायत समिती देखील या ठिकाणी काँग्रेसचीच होती आणि याच माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भरपूर विकास कामं आम्हाला करता आली. पण हे करत असताना पंचायत समितीचं काम करत असताना थोड्याशा मर्यादा असतात. पण आज त्याचा पंचायत समितीचा असणारा अनुभव, उपसभापती म्हणून केलं तालुकाभर काम आणि या सगळ्याच्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी मी आज या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी सामोरं जात आहे. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरीचशी आपल्याला कामं या ठिकाणी विकास कामं आपल्याला आणता येतील, ही भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी जात आहे. जरी आम्ही पंचायत समितीला आलो असलो तरी या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या माध्यमातून या भागात रस्त्यासाठी असेल, दळणवळणासाठी असेल, इमारतींच्यासाठी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, या सगळ्यांच्या दुरुस्तीसाठी असेल, त्यांच्या या ठिकाणी सुशोभीकरणासाठी असेल, या सर्वच गोष्टीसाठी म्हणून जास्तीत जास्त निधी आणायचं काम असं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. भागात दौरा करताना प्रतिसाद कसा आहे? भागात दौरा करत असताना मी या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या 6-7 वर्षाची काही कामं केली आम्ही. म्हणजे गेल्या 20 वर्षात तर मी राजकारणात काम करतो, समाजकारणात काम करतो, पण पंचायत समितीचा सदस्य, उपसभापती म्हणून काम करताना भागात अतिशय चांगल्या पद्धतीनं 5 वर्षे मला या ठिकाणी या भागाचा संपर्क ठेवता आला. प्रत्येक ग्रामपंचायतीची, प्रत्येक सामान्य माणसाची नाळ माझी जोडली गेलेली आहे. या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबांना न्याय द्यायचा असेल, त्याचबरोबर या ठिकाणी शिष्यवृत्तीचा विषय असेल किंवा इतर वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्या अतिशय ताकदीनं आमच्या टीमने या ठिकाणी राबवल्या आहेत. आणि त्या माध्यमातून आम्ही आजच नाही, काही तर आज निवडणुका आल्यानंतर बरीचशी मंडळी या ठिकाणी भागात जातील, पण आमचं नातं हे या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम गावागावात कार्यकर्त्यांशी अगदी एकनिष्ठ आहे आणि आम्ही तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांशी डायरेक्ट समोरासमोर आम्ही संभाषण करतो. ती लोक आमच्याशी संभाषण करतात. आम्ही एक आमचं कुटुंब म्हणून या ठिकाणी काम करत असतो. नेसरी भागात तुम्हाला कोणते प्रश्न महत्वाचे वाटतात? नेसरी भाग हा या ठिकाणी गडिंग्लज तालुक्यातील दक्षिणेचं शेवटचं टोक. या शेवटच्या टोकाला जरी असलं तरी या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अजून करणं गरजेचं आहे. विकास निधी यायचा आहे, अजून बरीचशी दळणवळणाची कामं या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्याच बरोबर या ठिकाणी शाळांमध्ये सुविधा असतील, डिजिटलायझेशन असेल, या ठिकाणी अंगणवाड्यांची कामं असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांसाठी लघुउद्योगाचा एखादा उपक्रम आपल्याला आणता येतो का, हे आम्ही नक्की या ठिकाणी या निवडणुकीचा प्रयत्न करू. आमच्या माध्यमातून आपण नेसरीच्या जनतेला काय आवाहन करणार? नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम सगळ्या माझ्या नागरिकांना आवाहन असणार आहे की या ठिकाणी माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील आपल्यातलाच एक कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी या निवडणुकीला सामोरा जातोय. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या तमाम जनतेनं संधी द्यावी असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात असताना, राजकीय वारसा नसताना, कामाच्या जोरावर आणि तमाम जनतेच्या पाठबळावर या ठिकाणी मी या निवडणुकीला सामोरं जातोय. मी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम सर्व कार्यकर्त्यांना आणि माता भगिनींना विनंती करतो की माझ्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा, असं मी या ठिकाणी आवाहन करतो.